पुण्यामध्ये 14 दिवसांसाठी जमावबंदी करण्यात आली आहे। सध्या शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि अशातच पुण्यामध्ये लागू करण्यात आलेल्या 14 दिवसांच्या प्रतिबंधात्मक आदेशावरून आता राजकारणही तापलंय। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांच्या निर्णयावर जोरदार टीका करत सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित केलेत। आता सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय पहा। सुप्रिया सुळे म्हणतायत की पुणे शहरामध्ये 14 दिवसांची जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलाय। या अंतर्गत रात्री 10 नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली इथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री 10 वाजता दुकानं बंद करण्याचा आदेश देण्यात आलाय। पुणे हे सध्या 24 तास काम करणारं शहर झालंय आणि या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय। एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबवण्यामध्ये पोलिसांना अद्याप किंचितही यश आलेलं नाही। शहरात गुन्हेगारी सतत वाढतीये। महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीयेत। कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालते। गोळीबाराच्या, लुटमारीच्या, दहशत माजवल्याच्या घटना सर्रास घडतायत आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे। लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि या अशा परिस्थितीमध्ये छोट्या व्यावसायिकांची दुकानं बंद करून पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय। पोलीस आयुक्त जमावबंदी नाही, प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत। जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्त्वाचं म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे। तर अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली आहे। सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला धोका कसा निर्माण होतो असा टोला लगावत सुप्रिया सुळेंनी आजारापेक्षा उपचार भयंकर असल्याची टीका केली आहे। दरम्यान पुण्यातल्या या आदेशामुळे छोटे व्यापारी, फेरीवाले आणि रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।